नमस्कार. मुक्तानंद विचारधारा श्रृंखलेत मी आज आपणासी मनोगत व्यक्त करत आहे. भारतीय कृषीप्रधान समाजव्यवस्थेमध्ये शेतकऱ्याची स्थिती अत्यंत दयनीय, शोचनीय असे झालेले आहे. शेतकरी हा सर्व भारतीय व्यवस्थेचा आर्थिक कणा असूनही शेतकऱ्याची अवस्था आर्थिकदृष्ट्या अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा राष्ट्रीय चिंतेचा आणि संशोधनाचा विषय बनला आहे. शेतकऱ्यामध्ये बंगल्यातील शेतकरी, बांधावरील शेतकरी आणि शेतातील शेतकरी असे 3 आर्थिक वर्ग तयार झालेले आहेत. भांडवलदार, राजकारणी, अधिकारी, पदाधिकारी आणि श्रीमंत लोक हे बंगल्यामध्ये राहून शेतीवर अप्रत्यक्ष नियंत्रण करून, कब्जा करून शेती क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रदान करत आहेत. तर नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये, व्यावसायिक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये बांधावरून शेतीवर नियंत्रण ठेवून शेती गिळंकृत करत आहेत. प्रत्यक्ष शेतीत राबणारा शेतकरी हा अत्यंत आर्थिक बिकट संकटामध्ये सापडलेला पाहायला मिळतो. मजुरांची समस्या, उत्पादनाचा वाढता खर्च आणि बाजारपेठेमध्ये मालाला मिळणारी अपुरी आणि कमी किंमत, यामध्ये शेतकऱ्याची अवस्था अत्यंत बिकट होत गेलेली आहे. आर्थिक गर्देत सापडलेल्या शेतकऱ्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडताना दिसत आहेत. तसेच ही सारी कृषी धोरणं आणि कृषीविषयक नियम आणि कायदे हे या शेतातील शेतकऱ्यांच्या हिताशी संरक्षण करणारे होत नाहीत. यावरून हे निष्कर्ष निघतात की शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचं खरं संशोधन, खरी माहिती केंद्रीभूत तो शेतात राबणारा शेतकरी गृहीत धरून धोरण आखण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि शेतीमध्ये ही त्रिस्तरीयाची व्यवस्था झालेली आहे. बंगल्यातील शेतकरी, बांधावरील शेतकरी आणि शेतातील शेतकरी या व्यवस्थेमध्ये शासनानं शेतात राबणाऱ्या, शेती करणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी धोरणं आखण्याची गरज निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद.